Hello dear students, welcome you all in today's lecture. Today's point is cube and cube roots. Okay, you have learned about cube and cube root. Cube म्हणजे काय तुम्ही शिकला आहात, तरीही इथं रिव्हिजन करूया बघा. If a number is written 3 times and multiplied, then the product is called the cube of the number. म्हणजे कोणताही नंबर तुम्ही 3 टाइम्स लिहिला आणि त्याचे मल्टिप्लिकेशन केलं तर त्याला त्याचा क्यूब असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल 6 × 6 × 6 इज इक्वल टू 6⁻³ 3 म्हणजे क्यूब म्हणजे 6चा क्यूब काय तो 216 अँड हेन्स यू कॅन से दॅट 216 इज द क्यूब ऑफ 6. टू फाइंड द क्यूब ऑफ रॅशनल नंबर. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट फाइंड द क्यूब ऑफ 17. 17चा क्यूब काढायचा म्हणजे काय, यू हॅव टू मल्टिप्लाय 17 3 times. Okay, so 17 cube is equal to 17 × 17 × 17. It is 4913. Example number 2, find the cube of -6. Now -6 चा क्यूब करायचा म्हणजेच -6 × -6 × -6 करायचं. आता तुम्हाला माहिती मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतं, मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस. 6 6 जा 36, पण 36 × -6 प्लस मायनस काय होणार मायनस, त्यामुळे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस येणार. म्हणजेच काय तर मायनस नंबर असेल म्हणजे निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच असतो. ओके, अँड थर्ड वन फाइंड द क्यूब ऑफ -2/5 म्हणजे इथं रॅशनल नंबरचा क्यूब काढायचा आहे. रॅशनल नंबरचा क्यूब काढायचा असेल तर सेमच पद्धत वापरायची, 3 टाइम्स मल्टिप्लाय दॅट नंबर. So -2/5 cube is equal to -2/5 into -2/5 into -2/5. Now you know that if denominator is same, denominator सेम असेल, न्यूमरेटर सेम असेल तर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 2 जा 4 4 2 जा 8 इथे येणार, 5 5 जा 25 25 5 जा 125. ओके, आणि मायनस मायनस प्लस, परत मायनस प्लस मायनस, देअरफॉर इथं सुद्धा काय येणार मायनस येणार. अशा प्रकारे क्यूब. आता बघा एक्झाम्पल नंबर 4 काय आहे, फाइंड द क्यूब ऑफ 1.2. 1.2 चा क्यूब काढायचा असेल तर सेम वेने 1.2 × 1.2 × 1.2 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे याचं मल्टिप्लिकेशन कसं करतात, 12 × 12 करायचं आणि परत असं जरी तुम्ही केलं तरी चालतं. ह्याचं परत मल्टिप्लिकेशन करायचं आणि टोटल पॉइंट्स किती आहेत 1 2 3 म्हणून 3 पॉइंट्स याचं जे आन्सर येईल त्याला 3 पॉइंट्स 1 2 3 पॉइंट सोडून इथं काय करायचं आपलं पॉइंट द्यायचं. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन आपण करतो ना पॉइंटच्या नंबरचं, तर तसंच सेम मल्टिप्लिकेशन करायचं इथं. ओके, त्यानंतर फाइंड द क्यूब ऑफ 0.02. 0.02 चा सेम क्यूब करायचा, फक्त इथं पॉइंट किती येणार 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 नंबर नंतर इथं पॉइंट येणार. ओके, सेम वेनी 2 2 जा 4 4 2 जा 8 येणार, पण पॉइंट किती येणार 1 2 3 4 5 6. आफ्टर 6 देर इज अ पॉइंट. ओके, इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द क्यूब ऑफ एनी नंबर. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज टू फाइंड द क्यूब रूट. आता आपण क्यूब कसा फाइंड आउट करायचा हे पाहिलं. आता क्यूब रूट कसं फाइंड आउट करायचं तर पहा, we know how to find the square root of a number by factorization method. तर स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करायचं हे तुम्ही शिकलेलं आहात मागील इयत्तेमध्ये फॅक्टराइज मेथडनी. इथं सुद्धा क्यूब रूट फाइंड आउट करण्यासाठी सेम मेथड यूज करायची आहे. कशी आहे ते आपण पाहूया. एक्झाम्पल पहा, फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. We have to find out the cube root of 216. For this one we have to use here factorization method. First find the prime factor of 216. Firstly you have to find out the prime factor of 216. पहिल्यांदा फॅक्टर फाइंड आउट करायचे 216 चे. फॅक्टर कसे फाइंड आउट करतात तर पहा, असे 216 आहे ना, मग 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16 बरोबर आहे, 2 5 जा 10 2 4 जा 8 2 2 जा 4 2 7 जा, त्यानंतर 3 9 जा 7 3 3 जा 9 3 1 जा 1. हे झाले फॅक्टर्स. ओके, म्हणजे फॅक्टर्स काय आले 2 × 2 × 2 3 × 3 × 3 हे झालं फॅक्टर्स. ठीक आहे, नाव पहा, each of the factors 3 and 2 appears thrice. इथं 2 3 वेळा आलाय, 3 3 वेळा आलाय. So let us group them as given below. मग आपण ग्रुप कसे केले त्याचे पहा, तर 3 × 2 × 3 × 2 × 3 × 2 म्हणजे काय आलं इथं 3 × 2 म्हणजे 6 चा क्यूब
आपण 3 ग्रुप का केले इथं, आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचे म्हणून आपण 3 ग्रुप केले. ओके, म्हणजेच काय तर क्यूब रूट ऑफ 206 इज इक्वल टू 6. दॅट इज हे असंही लिहू शकतो आपण, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले 216 क्यूब रूट म्हणजेच 1/3 इज इक्वल टू 6. ओके, ही फॅक्टरायझेशन मेथड आहे. Now let us solve example number 2. See, example number 2 is given like this. Find the cube root of minus 1331. ह्याचा आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. सेम पद्धत वापरायची, त्याचे फॅक्टर पाडायचे. 1331 चे फॅक्टर बघा, जर फॅक्टर पाडायचे झाले तर त्याचे फॅक्टर येतात 11 इंटू 11 इंटू 11. ओके, फॅक्टर पाडण्यासाठी तुम्ही ज्या कसोट्या शिकला आहात त्याचाही यूज तुम्ही करू शकता. तर इथं बघा, इथं 11 डायरेक्ट 11चा भाग लागतो ना. 11 एके 11, 11 दुने 22 आणि 11 एके 11. ओके, 11 एके 11, 11 एके 11, 11 एके 11 असे. म्हणजे हे जे काय फॅक्टर्स पडतात 11 इंटू 11 इंटू 11. ओके, 3 फॅक्टर्स आहेत म्हणजेच 11⁻3. म्हणजे डिरेक्टली आपल्याला 3 फॅक्टर्स मिळालेले आहेत. इथं ग्रुप पाडायची गरज आहे का, नाहीच. मग आपल्याला 1331 चे फॅक्टर्स मिळालेत. मग मायनसचे काय असणार, ऑब्व्हियसली मायनस असणार आहे. -11 इंटू -11 इंटू -11 असणार आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ -1331 इज इक्वल टू -11. ओके, नाउ लेट अस सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 काय आहे बघा. फाइंड द क्यूब रूट ऑफ 1728. आता इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट फॅक्टर्स ऑफ दिस 1728, तुम्ही याचे फॅक्टर्स पाडू शकता मी जशी मेथड सांगितली तशी, किंवा तुम्ही डायरेक्टली इथं काय केले बघा 216 इंटू 8 ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर हा नंबर येऊ शकतो. आणि मग इथं फक्त काय केलं, याचे आपल्याकडे फॅक्टर्स आहेत 6 इंटू 6 इंटू 6 आणि याचे फॅक्टर्स फाइंड आउट केले. डिरेक्टली त्यांचा 2 ग्रुप बनवला. ओके, म्हणजे 2⁻³ इंटू 6⁻³ दॅट इज 2 इंटू 6⁻³ 3 इंटू 6⁻³ चा इथं रूल वापरला. a⁻m इंटू b⁻m इज इक्वल टू a इंटू b⁻m. अँड डिरेक्टली आपल्याला 6 इंटू 2 दॅट इज 12. म्हणजे क्यूब रूट ऑफ 1728 इज 12. जर मायनस विचारलं असेल तर मायनस येणार. ओके, अशा प्रकारे ही सिंपल मेथड तुम्हाला इथं दिलेली आहे टू फाइंडिंग क्यूब रूट. अँड द 4th एक्झाम्पल इज गिवन लाईक दिस हियर. सी, फाइंड क्यूब रूट ऑफ 0.125. आता पॉइंट आहे हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. 0.125 हा जर पॉइंट तुम्हाला इकडे सरकवायचा असेल तर तुम्ही याला जेवढे पॉइंट तुम्हाला हा पॉइंट इकडे सरकवायचा आहे तेवढ्या पॉइंट 0 नी डिवाइड करायचं. ओके, म्हणजे इथं 1 2 3 0 किती पाहिजे 3 म्हणून 1 वर 3 0 द्यायची. ही ट्रिक आहे बरं का. अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. म्हणजे 0.125 तुम्ही कसं लिहू शकता 125 डिवाइड बाय 1000 आणि मग फाइंड आउट करायचं. हे असं फाइंड आउट करणं सोपं आहे. आता हा रूल तुम्हाला माहिती आहे, a डिवाइड बाय b⁻m म्हणजे काय a⁻m डिवाइड बाय b⁻m. म्हणजे इथं काय येणार क्यूब रूट ऑफ 125 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 1000. आता 125चं क्यूब रूट हे सोपं आहे 5 असतं आणि 1000चं 10 असतं. म्हणून इथं काय येणार क्यूब गेट कॅन्सल म्हणजे 5/10. 5/10 म्हणजेच काय असतं 0.5. ओके, म्हणजे ह्याचं क्यूब रूट काय आलं 0.5. ठीक आहे. Hello dear students, in today's lecture we are going to solve practice set 3.3 from lesson number 3 indices and cube root. First question is find the cube roots of the following numbers. First is 8000. The method we are going to use to find out cube root is a factorization method. आपण factorization method नी cube root find out करणार आहोत. आता पहिला आपण याचे फॅक्टर पाडून घेऊया 8000 चे. ओके, फॅक्टर पाडण्यासाठी बघा एक स्थानी 0 आहे म्हणल्यावर 2 नी भाग जाणार. बे चौक 8 0 ऑल ॲज इट इज. बे दुने 4 ऑल 0 ॲज इट इज. बे एक्के बे ऑल 0 ॲज इट इज. बे पंचे 10 2 0 ॲज इट इज. बे दुने 4 बे पंचे 10. बघा हाफ हाफ होतं जाते इथं. बे एक्के बे दुने 4 बे पंचे 10. त्यानंतर आता इथं 5 आहे म्हणल्यावर 2 न जाईल का नाही, 3 न पण नाही, 4 न नाही म्हणजे 5 न जाईल.
5 दुने 10 आणि 5 5 25, परत 5 आहे म्हणल्यावर 5 ने 5 5 25 आणि 5 1 5, म्हणजे हे फॅक्टर्स मिळाले आपल्याला 8000 चे. आता 8000 चे फॅक्टर्स आपण लिहून घेतले, तर ते फॅक्टर्स काय मिळालेत आपल्याला बघा. 2 किती वेळा मिळाला आहे, 1 2 3 4 5 6 टाइम्स 2 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि 5 3 टाइम्स 1 2 3 हे फॅक्टर्स मिळाले आपल्याला. आता आपण काय करूया, ह्याचे ग्रुप पाडून घेऊया. 3 3 चे ग्रुप घेतले तर 2 इंटू 2 इंटू 5 हा एक ग्रुप मिळेल, 2 इंटू 2 इंटू 5 हा एक मिळेल आणि 2 इंटू 2 इंटू 5 हा एक मिळेल. म्हणजे ह्याचे ग्रुप कसे येतील, 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 असे ग्रुप्स मिळतील आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे ग्रुप्स मिळाले आपल्याला. आता पहा, आपल्याला क्यूब रूट कोणाचं काढायचं, क्यूब रूट 8000चं म्हणजे असं आपण लिहूया, क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू ह्याचं क्यूब रूट म्हणजे क्यूब रूट ऑफ दिस वन, बरोबर आहे. आता हेच आपण कसं लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ हे 3 टाइम्स आहे, 2 इंटू 2 इंटू 5 2 इंटू 2 इंटू 5 2 इंटू 2 इंटू 5, म्हणजे मी हे कसं लिहू शकते, 2 इंटू 2 इंटू 5 चा क्यूब असं लिहू शकते मी, बरोबर आहे. आता इथं ह्या क्यूब रूटला हे क्यूब कॅन्सल झालं, म्हणजे इथं काय राहिलं, 2 इंटू 2 इंटू 5 म्हणजे ह्याचा आन्सर काय येतं, 5 दुने 10 10 दुने 20, म्हणजेच 8000चं क्यूब रूट काय येतं, 20. ओके, नाव सेकंड वन. सेकंड एक्झाम्पल काय आहे, 7 to 9चे क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचे. सेम वेनी आपण आधी जे फॅक्टर्स पाडून घेऊया. फॅक्टर्स कसे येणार पहा, 7 to 9चे फॅक्टर्स. आता इथं 9 आहे म्हटल्यावर इथं 3 भाग जाईल, 2 ने जाणार का नाही, म्हणजे 3 दुने 6 3 चौक 12 3 त्रिक 9, बरोबर आहे. परत 3 आहे म्हटल्यावर 3नच जाईल, 3 8 24 3 1 3. आता 81 ला सुद्धा 3 ने जाईल, 3 दुने 6 आणि 3 21, बरोबर आहे. 27 ला पण 3 न जाईल, 3 9 27 3 त्रिक 9 3 1 3, म्हणजे 7 to 9चे फॅक्टर्स काय पडलेत पहा, 6 वेळा 3 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 6 वेळा मिळाले, बरोबर आहे. आता ह्याचे जर आपल्याला ग्रुप पाडायचे झाले तर आपण 3 3चे ग्रुप पाडू शकतो, बरोबर आहे. आता फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, क्यूब रूट ऑफ 279 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ काय, 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. ओके, आता हेच मी कसं लिहिणार, ह्याचा एक ग्रुप म्हणजे 3चा क्यूब इंटू हा एक ग्रुप म्हणजे 3चा क्यूब. इथं क्यूबला हा क्यूब किंवा मग ह्याच्याऐवजी आपण असंही करू शकतो, 3 इंटू आता हे a रेस टू m इंटू a रेस टू n, होय की नाही. म्हणजे काय होतं, डिरेक्टली काय करू आपण, हे क्यूब रूट्स कॅन्सल होणार, म्हणजे इथं काय राहणार, 3 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 9, म्हणजे क्यूब रूट ऑफ 279 काय येतं, 9 येतं. ओके, तर थोडं एक्झाम्पल आहे, 3 4 3चं क्यूब पाडायचं. हा, आधी आपण फॅक्टर्स पाडून घेऊया. 3 4 3 इथं 3 आहे म्हणल्यावर कशानं डिवाइड होईल, 7 न होईल का, 3 आहे खरं पण 7 नी डिवाइड इथं होत नाही, याला डायरेक्ट 7 नी डिवाइड होतं, सॉरी 3 न डिवाइड होत नाही, 7 नी होतं, म्हणजे 7 चौक 28 आणि 7 9 63, 49 ला सुद्धा 7 7 49 आणि 7 1 7, म्हणजे 3 4 3चे फॅक्टर्स पडतात 7 इंटू 7 इंटू 7. ओके, आता आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे कोणाचं, 3 4 3चं इज इक्वल टू काय येणार, क्यूब रूट ऑफ 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे 7 रेस टू 3, क्यूब गेट कॅन्सल म्हणजे 7, म्हणजे 3 4 3चं क्यूब रूट काय येतं, 7 येतं. ना फोर्थ काय आहे, -5 1 2. आधी आपण 5 1 2चे फॅक्टर्स पाडूया. इथं 2 आहे म्हणजे इथं 2 न डिवाइड होणार, बरोबर आहे. म्हणजे बे दुने 4 बे पंचे 10 बे सक 12. ओके, बे के बे दुने 4 बे 8 16 बे सक 12 बे चौक 8 बे त्रिक 6 बे दुने 4 बे के बे सक 12 बे 8 16 बे चौक 8 बे दुने 4 आणि बे के बे.
हे झालं फॅक्टर्स. 2 किती वेळा आलाय? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके 9 टाइम्स आलाय. म्हणजे कसं लिहिणार मी इथं? 5 2 1 चे फॅक्टर्स काय आलेत बघा. तर 1 2 3 4 5 6 7 8. 4 आणि 4 8 आणि 1 9. 3 टाइम्स आले. ओके. आता ह्याच्याचा ग्रुप पाडायचे झाले तर आपण 3 3 चे ग्रुप पाडूया. ह्याचा 3 आणि ह्याचा. ओके. म्हणजे हे मी कसं लिहिणार? 2 × 2 × 2 म्हणजे 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ असं लिहू शकते. बरोबर आहे. आता क्यूब रूट ऑफ 5 1 2 म्हणजे कसं येणार? क्यूब रूट ऑफ काय येणार इथं? तर 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ हेच मी कसं लिहू शकते? क्यूब रूट ऑफ 2 इंटू 2 इंटू 2⁻³ लिहू शकते. बरोबर आहे. मग इथं क्यूब रूटला हे कॅन्सल म्हणजे इथं काय झालं? 2 इंटू 2 इंटू 2 आणि ह्याचा आन्सर किती येतं? 2 4 4 2 8. म्हणजे 513 चा 2 चा क्यूब रूट काय आलं? 8. आपल्याला फाइंड आउट करायचंय -512 चं. मग -512 चं क्यूब रूट काय येणार? सॉरी क्यूब रूट ऑफ -512 क्यूब रूट सांगितलं तुम्हाला. निगेटिव्ह नंबरचं क्यूब रूट निगेटिव्ह असतं म्हणजे निगेटिव्ह -8 येणार. ओके. तर नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल आहे -2744. ओके. आता आपण या 2744 च्या आधी फॅक्टर्स पाडूया. तर पहा 2744 इथं 4 आहे म्हटल्यावर 2 नी डिवाइड होणार. बरोबर आहे. म्हणजे कसं होणार? बे के बे, बे त्रिक 6, बे साती 14, बे दुने 4. ओके. तिथं काय होणार? बेसक 12, बे आठी 16 आणि बेसक 12, बे त्रिक 6, बे चौक 8, बे त्रिक 6. त्याच्यानंतर इथं 3 आहे म्हटल्यावर 3 4 3 आहे म्हणजे ह्याला 7 नी जाईल. 7 4 9 येणार इथं. त्याच्यानंतर इथं 7 7 जा आणि 7 1 जा. ओके. अशा प्रकारे हे फॅक्टर्स पडतात 2744 चे. 2744 चे फॅक्टर्स काय आले? 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स आणि 7 इंटू 7 इंटू 7 3 टाइम्स. ओके. आता हेच आपण मी जर 2 ग्रुप केले ह्याचा आणि ह्याचा तर काय लिहिणार इथं? 2⁻³ इंटू 7⁻³ असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि मग इथं क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू काय होणार? क्यूब रूट ऑफ 2⁻³ इंटू 7⁻³. ओके. आता हेच मी रिप्रेझेंट कसं करू शकते? आता क्यूबला क्यूब गेट कॅन्सल म्हणजे हे काय होणार? 2 इंटू 7 दॅट इज इक्वल टू 14. म्हणजे क्यूब रूट ऑफ 2744 काय येणार? 14. आता इथं आपल्याला -2744 चं क्यूब रूट काढायचं. क्यूब रूट ऑफ -2744 मायनसचं क्यूब रूट मायनस असतं म्हणून इथं काय येणार? -14. ओके. अँड लास्ट एक्झाम्पल इज 6 नंबर 3 2 7 6 8. आता आपण याचे फॅक्टर्स आधी पाडूया. 3 2 7 6 8 चे फॅक्टर्स पाडूया. ओके. मग ते कसे पडतात बघा? 2 न डिवाइड होणार म्हणजे बे के बे, बेसक 12, बेसक 12 होणार. बेत्रिक 6, बे आठी 16 आणि बे चौक 8. ओके. परत इथं काय होणार? 2 बे आठी 16, बे एके बे, बे 9 18, बे दुने 4. परत इथं 2 भाग जाईल. बे चौक 8, बे 9 18 इथं 0चा जाणार भाग आधी. बे 9 18 आणि बेसक 12. इथं परत बे दुने 4 0 8 इज बे चौक 8 आणि बे आठी 16. परत इथं बे एके बे 0 8 इज बे दुने 4 आणि बे चौक 8. परत इथं बे पंचे 10, बे के बे दुने 4. त्यानंतर बे दुने 4, बे पंचे 10, बे सक्क 12, बे एके बे दुने 4, बे आठी 16, बेसक 12, बे चौक 8. त्याच्यानंतर बे त्रिक 6, बे दुने 4, बे एके बेसक 12, बे आठी 16, बे चौक 8, बे दुने 4, बे एके बे. ओके. बघा केवढे मोठे फॅक्टर्स पडलेत. आता हे आपण मोजूया किती वेळा आले. 2. तर कसं येणार बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
15 15 वेळा आलेली आहेत. मग आता हे फॅक्टर्स जे आहेत ते आता आपण आधी लिहून घेऊया. म्हणजे 3, 2, 7, 6, 8 चे फॅक्टर्स कसे आले? 15 वेळा 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता 15 वेळा आहे म्हणजे जर सेम ग्रुप आपल्याला करायचे झाले तर ते 3 चे पडले तर हा 3, हा 3, हा 3, हा 3 आणि हा 3. म्हणजे कसं येणार 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻3. ओके. मग आता हे आपल्याला क्यूब रूट कोणाचं काढायचं आहे? क्यूब रूट ऑफ 3, 2, 7, 6, 8 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻³ इंटू 2⁻3. हेच मी कसं रिप्रेझेंट करू शकते? क्यूब रूट ऑफ 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2⁻3. क्यूब रूट गॅस कॅन्सल म्हणजे काय होणार? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. म्हणजे ह्याचं क्यूब रूट काय आलं? क्यूब रूट ऑफ 3, 2, 7, 6, 8 इज इक्वल टू 32. नाव सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सिम्प्लिफाय. आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यात फर्स्ट दिलेला आहे क्यूब रूट ऑफ 27 डिवाइड बाय 125. हे सिम्प्लिफाय करायचं आहे. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी फर्स्ट आपण हे कसं लिहू शकतो? क्यूब रूट ऑफ 27 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 125 असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर क्यूब रूट ऑफ 27 आपण कसं लिहू शकतो? 27 कोणाचं क्यूब आहे? तर हे 3 इंटू 3 इंटू 3 बरोबर आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 125. 125चा क्यूब रूट काय आहे 125चं? तुम्ही हे जर तुम्हाला फाइंड आउट करता येत नसेल तर फॅक्टरायझेशन मेथडनं सुद्धा फाइंड आउट करू शकता. म्हणजे फॅक्टर पाडायचे 125चे. कसे येणार बघा? 5 दुने 10 10 आणि 5 5 25. त्याच्यानंतर 5 5 25 आणि 5 1 5 म्हणजे काय येणार? 5 5 25 5 हे येणार ना फॅक्टर्स. 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो? 5 इंटू 5 इंटू 5 असं लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता हेच मी कसं लिहिणार? क्यूब रूट ऑफ 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3⁻³ डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 5⁻³. आता क्यूब रूटला क्यूब गेट कॅन्सल म्हणजे हे कसं येणार? 3/5. म्हणजे हे सिम्प्लिफाय कसं केलं आपण? क्यूब रूट ऑफ 27 डिवाइड बाय 125 इज इक्वल टू 3/5. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे बघा? क्यूब रूट ऑफ 16 डिवाइड बाय 54. हे सेम पद्धतीनं करायचं इथं. तर आता इथं कसं होणार बघा? क्यूब रूट ऑफ 16 वर आणि खाली काय होणार? क्यूब रूट ऑफ 54. 16चं क्यूब कसं करणार? 16चे जर तुम्ही फॅक्टर्स पाडले तर ते कसे येणार पहा. तर 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 येतील. ओके. आणि 54चे जर केले तर ते येतात 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. हे तुम्ही फॅक्टर्स पाडायचे. ओके. मग आता इथं काय करूया आपण? इथं 2 इंटू 2 इंटू 2चा एक ग्रुप करूया म्हणजे त्याच्याऐवजी 2⁻³ इंटू 2. ओके. इथं खाली क्यूब रूट ऑफ ह्याचा एक ग्रुप करूया म्हणजे 3⁻³ इंटू 2. आता हा 2 2 गेट कॅन्सल म्हणजे इथं काय होईल? क्यूब रूट ऑफ 2⁻³ डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ 3⁻3. आता क्यूब गेट कॅन्सल म्हणजे इथं काय येईल? 2/3. म्हणजे ह्याचं सिम्प्लिफिकेशन क्यूब रूट ऑफ 16 डिवाइड बाय 54 काय आलं? 2/3. ओके. तर थोडं एक्झाम्पल तुम्हाला काय दिले बघा? क्यूब रूट ऑफ 7 to 9 इज इक्वल टू 9. देन क्यूब रूट ऑफ 0.0007 to 9 इज इक्वल टू क्वेश्चन नंबर मार्क. आता हे कसं सॉल्व करायचं पहा. तर क्यूब रूट ऑफ
0.000729. आता मी मगाशी जसं सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये तसं आता हे आपण रिप्रेझेंट कसं करू शकतो. क्यूब रूट ऑफ इथं 729 हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इकडं 1 2 3 4 5 6 प्लेसेस इकडं सरकवायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, डिवाइड करूया त्याला 1 वर. किती झिरो घ्यायचे, 6. 1 2 3 4 5 6. ओके. आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं ते आता आपण पाहिलेलं आहे. तसं हे सिम्प्लिफाय करायचं म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 वर डिवाइड बाय खाली काय येणार, क्यूब रूट ऑफ हे किती आहे 1 2 3 4 5 6. आता इथं 729चं क्यूब रूट असतं 9 किंवा इथं डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ 729 किती आहे 9 म्हणजे इथं आपण 9 डायरेक्ट लिहू शकतो. आणि ह्याचं जर क्यूब रूट काढायचं झालं तर ते येतं 100 येतं. कसं बघा, तर 100 इथं हे जे 0 आहे त्याचा जर आपण भाग पाडतो 1 2 3 भाग पाडूया 1 आणि 2. म्हणजे ह्याच्याऐवजी एक 0 आणि ह्याच्याऐवजी एक 0. ओके. आता तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर 100 ने डिवाइड केलं तर पॉइंट 2 टाइम्स या साईडला लेफ्ट हँड साईडला सरकतो म्हणजे काय येणार 0.09. म्हणजेच या असं आपण हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट केलेला आहे. You all have to write down this practice set in your notebook, and in next video we will see next lesson. Thank you.